सदाशिव पेठेतले आमचे जिवलग मित्र आणि ख्यातकीर्त उद्योगपती बंडू तात्या द ग्रेट काल खूप अडचणीमध्ये आले होते आणि प्रचंड चिडचिड करत होते. काल मार्केट खाली गेलं ना, तर ट्रम्पनी काहीतरी सांगितलं भारतीय उत्पादनांवरती टॅक्स लावू म्हणून. आता हे पोचवतात चकल्या अमेरिकेला. दरवर्षी तब्बल 2 किलो चकल्या जातात. आता खातं का नाही कोणी काही माहिती नाही बरं का, पण आपलं जातं. स्वतःच्या घरातच कोणी खात नाही हो, तर यांची आमची दुसरीकडे कुठेही शाखा नाही हे अभिमानाने सांगण्यासारखं काही नाही आहे. त्याच्यातला हा प्रकार असो. तर आता मार्केट खाली जायचं कारण आपल्या ट्रम्प साहेबांमुळे 4 वर्ष आपल्याला ही परिस्थिती झेलावी लागेल. त्यात पुन्हा निफ्टीचे क्वार्टरली रिझल्ट लागत आहेत. ते रिझल्ट काही फारसे समाधानकारक नाही आहेत. म्हणजे जवळपास 4,719 कंपन्यांपैकी 212 कंपन्यांचे रिझल्ट लागलेले आहेत. त्यांच्यातले 119 कंपन्या पॉझिटिव्ह आहेत आणि 93 कंपन्या निगेटिव्ह आहेत. मग आता जेव्हा उत्पादन वाढेल, सेल वाढेल, त्याला आपण म्हणू शकतो की रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत. तोपर्यंत काहीही नाही. आता हे वर्ष कसं आहे, हे वर्ष ॲक्युम्युलेशनचं आहे. त्यात पुन्हा 28 आणि 29 जानेवारीला फेडरल रिझर्व्हची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये जे काही ठरेल इंटरेस्ट रेटच्या संदर्भामध्ये, त्याच्यात पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह, किंवा ते म्हणले त्यांची कॉमेंट्री जर का असेल की आम्ही आमचा इकॉनॉमिक परिस्थिती चांगली आहे, आम्ही इंटरेस्ट रेट स्टेबल ठेवणार आहोत, तर ओके, काही अडचण नाही. जर त्यांनी सांगितलं की आम्ही इंटरेस्ट रेट कमी करणार आहोत, तर थोडासा पैसा इथनं निघून जाईल. जर ते म्हणाले की आम्ही इमिजिएट बेसिसवरती काही इंटरेस्ट रेटमध्ये वाढ करणार नाही आहोत, तरीसुद्धा थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. मुळात काय आहे, हे वर्ष थोडंसं अनिश्चिततेचं जाणार आहे. पण ॲक्युम्युलेशन करण्यासाठी उत्तम आहे. अडचण फारशी काही नाही आहे. शांत राहूया, गुंतवणूक करत राहूया. बाय बाय.